नमस्कार मैत्रिणींनो. आपण आज आधी गुळाची चिक्की बघितली, तर आज आपल्याला साखरेची चिक्की करायची आहे. तर त्याच्यासाठीही आपण फक्त त्याच्यात इथे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे न फोतरे काढता आपण इथे मिक्सरमधून दळून घेणार आहोत. कारण त्याच्यात जीवनसत्व असतं, त्याच्यामुळे आपण ते काढणार नाही आहोत. पूर्ण रेसिपी बघा आणि आता इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे. खूप छान ही 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 जी चिक्की येते ती खूप सुंदर येते आणि छान अशी मऊ आणि खायला पण आणि मुलांना पण खायला खूप आवडते. तर खूप छान अशी ही चिक्की येते आणि झटपट अशी ही चिक्की होते. तर मी त्याच्या आधी गुळाची चिक्की केलेली होती. तर थोडंसं एक चमचा थोडंसं तूप टाकलं आणि त्याच्या तुपामध्ये आपण इथे साखर टाकलेली आहे. वाटीभर साखर आणि वाटीभर शेंगदाणे असं प्रमाणात घेतलेलं आहे. तर ही साखर थोडीशी त्या तुपामध्ये आपण इथे आता तिचा रंग जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपण इथे परतून घेणार आहोत. अगदी सोपी क्रिया आहे. फक्त लक्ष देऊन बघा. खूप सुंदर अशी ही चिक्की होते. तर साखरेची चिक्की होते आणि खूप छान आणि खायला तर अगदी छान कुरकुरीत आणि मऊ अशी होते. तर गुळापेक्षा वेगळे प्रकारे ही साखरेची चिक्की होते. तर मी तुम्हाला म्हटलीच की कढईमध्ये मी आधी गुळाची चिक्की केली होती आणि आता इथे मी तुम्हाला परत ही साखरेची चिक्की करून दाखवते. तर अगदी छान अशी होणार आहे. पूर्ण रेसिपी बघा स्किप न करता आणि फक्त साखर आपण घेतलेली आहे. त्याच्यात 1 चमचा तूप टाकलेला आहे आणि छान परतवत आहोत. जोपर्यंत आपल्या साखरेचा कलर बदलत नाही, तोपर्यंत आपण इथे मंद गॅसवर म्हणजे गॅसचा जो फ्लेम आहे तो अगदी कमी केलेला आहे. तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे कमी आचेवर आणि खूप काही म्हणजे त्याला पाकाची गरज नसते आणि छान असा पाक तयार होतोय साखरेचा. तर अशा पद्धतीने आपण इथे साखर इथे पगळून घेणार आहोत. तर आता इथे पहिल्यांदा काय होतं, की साखर आपण पगळता म्हणजे साखरचं जे आपण आहे, तर त्याचे खडे तयार होतात. आता इथे असे खडे तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. तर इथे तर तुम्हाला मी गॅसचा फ्लेम दाखवते, की मंद आचेवर केलेला आहे आणि मंद आचेवरूनच आपण ते करत आहोत. तरी बघा इथे साखरेचे असे खडे तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि रंगसुद्धा बदलायला सुरुवात झाली आणि आपण एकसारख्या कढईमध्ये हलवत आहोत. अगदी अजिबात चुकत नाही अशा पद्धतीने जर तुम्ही साखरेची पापडी केली तर खूप सुंदर येते. तर बघा ह्या ठिकाणी अजिबात आपल्याला इथे कढईमध्ये पूर्ण कढईला हे सुटायला लागलं आहे आणि हे बघा अशा पद्धतीने इथे खडे तयार झालेले आहेत आधी साखरेचे. तर साखरेचे खडे तयार झाल्यानंतर साखर वितळायला लागते आणि साखरेचा रंग बदलायला लागतो. तर या ठिकाणी आता इथे हे साखरेचे खडे वितळायला लागलेले आहेत आणि रंग बदलायला सुद्धा लागलेला आहे. तर इथे लालसर असा रंग व्हायला लागला आहे, तांबूस असा बघा या ठिकाणी. फक्त क्रिया एकच करावी लागते, की तिला सारखं हलवत राहावं लागतं. 5-1 मिनटं असं हलवल्यानंतर बरोबर आपल्याला तिचा पाक तयार होत आहे. तर या ठिकाणी बघा आता वितळायला लागलेली आहे साखर. तर मी हा व्हिडिओ दुसरीकडे केलेला होता. माझ्या इथे कॅमेरा नव्हता. एका हातात मी मोबाईल धरलेला आहे. त्याच्यामुळे तो थोडासा हलणार आहे. तर बघा आता आपण इथे साखर वितळायला लागलेली आहे. इथे पूर्ण साखरेचा पाक तयार होणार आहे. या ठिकाणी बघा अशा पद्धतीने इथे पूर्ण साखर वितळत आहे. पूर्ण आणि साखरेच्या वितळल्यानंतर म्हणजे ज्या पाक होतो साखरेचा तर त्याचा कलरसुद्धा बदलायला सुरुवात झालेली आहे. आणि जर तुम्हाला गूळ नसेल खायचा तर साखरेची तर इतकी सुंदर लागते, की ती आपण अशी हाताने मोडली तरी मी तुम्हाला पूर्ण झाल्यानंतर दाखवणारच आहे. बघा अशा पद्धतीने आपला पाक तयार झालेला आहे. तर साखरेचा पाक कसा तयार आता इथे याच्यात कसा तयार झाला समजायचं, की ह्या ठिकाणी आपल्याला एकही कण असा गठुळी दिसली नाही पाहिजे. पूर्ण पातळ असं बघा ह्या ठिकाणी इथे पूर्ण पातळ झाला पाहिजे. असा पूर्ण पातळ झाला
हे बघा ह्या ठिकाणी आता पूर्ण पातळ झालेलं आहे, थोडेफार राहिलेले आहेत ते सुद्धा आपलं पूर्ण, आणि गॅसची फ्लेम ही अगदी मंद केलेली आहे. बघा अशा इतकी सोपी आहे ही चिक्की बनवणं. तर आपण हे बघा पूर्ण साखर वितळून गेलेली आहे आणि आपला पाक तयार झालेला आहे साखरेचा. एखाद दोन राहिलेले आहेत ते सुद्धा आपण इथे, पण गॅसची फ्लेम जी आहे ती मंद आचेवर ठेवलेली आहे. या क्रियाला कमीत कमी 10 मिनिटात लागतात. 10 मिनिटात आपली सुंदर अशी, आणि तुम्ही जर अशा पद्धतीने केली तर अजिबात चुकत नाही आणि छान अशी ही शेंगदाण्याची बर्फी तयार होते. तर बघा या ठिकाणी पूर्ण पाक वितळायला लागलेला आहे. आपण तूप टाकलेलं आहे, ते तूपसुद्धा तिच्यात वितळून गेलेलं आहे. आणि त्या हे बघा पूर्ण असा, आता बघा किती पातळ मी तुम्हाला दाखवत आहे. कशा पद्धतीने उलथणीतून तो पूर्ण असा धरल्यानंतर जसा पडायला लागला, तर तेव्हा समजायचं की पाक तयार, आपला हा आता पाक तयार झाला आहे. कलर बदललेला आहे. तर पाक करताना सुरुवातीला आधी त्याचे टाकल्यानंतर त्याचे खडे तयार होतात, आणि खडे तयार झाल्यानंतर असा पातळ पाक तयार होतो. बघा असं उलथणीने आपला आता पूर्ण असं पडायला लागलेला आहे. म्हणजे आता आपला हा पाक तयार झालेला आहे, साखरेचा पाक तयार झालेला आहे. तर मला एखाद दोन लागले होते त्याच्यामुळे खडे, त्यामुळे मी आणखीन एकदा थोडंसं करून घेतले, म्हणजे गॅस चालू ठेवलेला आहे. बघा हे अशा पद्धतीने पूर्ण पाक तयार झाला. तर आता आपण याच्यात इथे तर आपण आता इथे जेवढा वाटीभर शेंगदाण्याचा कूट केलेला होता तेवढा आपण त्याच्यात टाकून घेतलेला आहे. पण मला धरायला जमत नव्हतं, आणि टाकायला पण एका हातात मोबाईल असल्यामुळे, कॅमेरा असल्यामुळे मला, तर मी आता हा पूर्ण शेंगदाण्याचा कूट त्या कढईमध्ये टाकून घेतलेला आहे, आणि असा छान गोळा तयार होणार आहे आपला. हे बघा या ठिकाणी असा गोळा तयार झालेला आहे, आणि इथे पोलपाट घेतलेला आहे, आणि त्याला छान ॲल्युमिनियमचं पोळपाट, तुमच्याकडे लाकडी असेल तर लाकडी घ्या, कोणतंही घेतलं तरी चालेल, किंवा ताट घेतलं तरी चालेल. आणि ह्या ठिकाणी थोडं हाताला पाणी लावून आणि अशा पद्धतीने इथे थापटून घेणार आहोत. बघा ह्या ठिकाणी, किंवा लाटण्याला पण तूप लावून आपण इथे लाटून घेऊ शकतो. तर हे बघा इथे लाटण्याला सुद्धा तूप लावून, आणि मला ते दोघं क्रिया करता येत नव्हत्या हातात मोबाईल असल्यामुळे, तर इथे हे लाटण्याने आपण इथे लाटून पातळ अशी लाटून घेतलेली आहे. तर इथे बघा या ठिकाणी, आणि तेव्हाच गार पण ही जी बर्फी आहे ती पण सुंदर अशी गार तयार होते. बघा अशा पद्धतीने आपण इथे त्याला हे पाडून घेतलेलं आहे, आणि ही छान अशी ही तयार झालेली आहे पूर्ण याच्यावर. आणि आपण इथे 10 ते 15 मिनटात गार होत असते, आणि बघा किती छान अशी ही तयार झालेली आहे, आणि किती पटकन अशी ही तुटते, आणि खायलासुद्धा मऊ लुसलुसीत अगदी सुंदर लागते. तर कोणी म्हणणार नाही की ही साखरेची आहे. तर खूप छान अशी ही आपल्याला शेंगदाणा पापडी तयार झालेली आहे. तर आपण ही साखरेपासून तयार केली. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा.